नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. आणि गावच्या आठवणी सोबत घेऊन आम्ही पोहोचलेलो आहोत मुंबईमध्ये. आणि प्रवास इतका झालेला आहे की ट्रेनचा, ट्रॅव्हल्सचा. तर चला आता आजचा दिवस कसा जाणार आहेत आपण बघूयात. गुड मॉर्निंग. मॉर्निंग झाले काय. इशू 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 आमचं आल्यापासून फक्त हे चाललंय, रडारडी, नुसती रडारडी चालू आहे. इशू काहीच करू दे ना बघा. बेडवरती तसाच कपड्यांचा पसारा पडलाय. ह्या कपड्यांच्या मला घड्या करायच्या आहेत. अजून बाकीची सगळी कामं तशी पडलीत आणि इशूचं आमच्या फक्त रडारडी. इशू गावी राहायचं होतं तुला गावी राहायचं. इशू गावी राहायचंय. गाव आवडलं तुला? हं, मग तो आल्यापासून काय एवढा रडतोय? का रडतोय तो? हो नो, या गोष्टी खेळायच्या नाही आहेत बेटा. बोला, आता बोलता तुम्ही? नको, मम्माला बोलू द्या. बघा कशी स्माईल आली. आल्यापासून नुसतं किरकिर. म्हणजे तिला असं झालं की मम्मा, बघा किती आता आवाज निघायला लागले. मम्मानीच मला घेऊन बसायला पाहिजे असं झालंय तिचं. आणि कारण तिला 2-4 दिवस माणसांची सवय वगैरे सगळे होते, खेळायला वगैरे. आणि नवीन नवीन खेळणी पण खेळायला भेटत होती, त्यामुळे इशू मस्त होती तिथे. आणि आज कसं झालंय, शनाया स्कूलला गेली आणि तिच्यासोबत खेळायलाच कोणी नाहीये. मग तिला एकटं पडल्यासारखं झालंय आणि त्यामुळे ती अशी नाराज झाली की नाही. आणि मम्मा पाहिजे, मग मला सोडेना झाली. आणि आज इतकं काम पण पडले. गावावरून आल्यावर जे कपडे होते ना, जे की महत्वाचे कपडे आहे, जसे की माझी साडी वगैरे आहे ना, तर ते वॉश करायचे राहिले. मी तसेच ठेवले ते सगळे. म्हटलं नंतर करेन, कारण आज आल्यापासून बाकीच्या सगळ्या गोष्टी, साफसफाई वगैरे चालू. तर आज शॉर्टकटमध्ये मी साफसफाई करणार आहे. नको बेटा, नको. शॉर्टकटमध्ये साफसफाई करणार आहे. जास्त काही नाही साफसफाईमध्ये करणार आहे, कारण आज इतकं मला पण थकल्यासारखं झालंय. ट्रॅव्हल्समध्ये रात्रीचा प्रवास झाला. आणि कसं होतं की प्रत्येक वेळेस आम्ही ना येताना डायरेक्ट बदलापूरची ट्रॅव्हल्स पकडून येतो. पण यावेळेस कसं झालं की आम्हाला डायरेक्ट गाडी नाही भेटली तिथून. त्यामुळे मग आम्हाला वाया करत यावं लागलं. मग भांडूपवरून ट्रेन पकडली सकाळी. आणि घरी लवकर जायची घाई असते ना, पण नेमकं ट्रेन पण भांडूपवरून डायरेक्ट बदलापूरला सकाळची भेटली नाही. आम्हाला थांबावं पण लागत होतं. मग आम्ही तिथून परत डोंबिवलीची पकडली. डोंबिवलीवरून परत अंबरनाथची आणि त्यानंतर बदलापूरला. असं करत करत आम्हाला यायला पण टाईम गेला. आल्यानंतर मग शनायाचं स्कूलचं, कारण तिची एक्झाम जवळ आली आणि त्यामुळे मला खूप आम्ही काटावरती गेलो. एक्झाम पण आले आणि ज्येष्ठ महिना पण संपत आल्यामुळे आम्हाला ते, तुम्हाला जसं की बोलले मी, चिंचणीला जायचं होतं. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या. तर मंडळी खरं खूप छान वाटलं बरं का. मला गेली होती स्मिताकडे ना, मस्त वाटलं. आणि तिनं पण मस्त, म्हणजे आमचं पाहुणचार वगैरे जे पण आहे ते छान केलं. तिच्यासोबत फिरलो. नेहमी तर आमच्या पिकनिक्स वगैरे असतात ना, तर तिच्यासोबतच असतात जास्त. तर आहे ना इशू. तर इशू झाल्यापासून आम्ही पहिल्यांदा बाहेर पडलो होतो, म्हणजे एवढ्या लांब की. नाहीतर पिकनिक वगैरे प्रत्येक वर्षीची जी असते ना, तर यावर्षी झालेलीच नाही आहे पिकनिक आमची. तर चला आता मी आवरायला घेते. दीदी आली स्कूलमधून. दीदी आज कसं वाटलं स्कूलमध्ये? छान वाटलं. आज झोप आलेली तुला? कारण रात्रीचं झोप म्हटलं तर झोपत नाही ट्रॅव्हल्समध्ये. मस्त ना मॅडमचा आमच्या मोबाईल बघ, बाहेर बघ. आम्ही किती म्हटलं तर खिडकीतून बघतेस ना तू. झोपली? झोप आलेली? मग झोपली का स्कूलमध्ये? एक झोप काढायची ना मागच्या बेंचवरती बसून. नको का? आणि शनायाला सिंगिंग मध्ये घेतले ना आषाढी एकादशीचे शनाया. मग कोणतं सॉन्ग आहे तुमचं पण? म्हणजे सॉन्ग बोलायचं आहे का? ग्रुप सॉन्ग आहे. ओके. कृष्णा तू काय दीदीचं ID कार्ड घेऊन फिर, काही टाका. आम्ही असं आहे की आमचं ID कार्ड नवीन भेटलं? जुनच आहे. बरं ठीक आहे. आमच्या तोंडामध्ये काही टाका, मशीन चालू होते बघा लगेच. काही टाका. तुम्हाला एक काम आहे छोटस आतमध्ये. तोंड बघा लवकर जाता का जॉबवरती? नाही ते अडकवायचंय फक्त. कपडे जे सुकत घातलेले ना, तुम्ही स्टँड घेत नाही तोपर्यंत आपल्याला सोडणार. नाही तर उद्यापासून मी 10 वाजता येणार. 10 वाजता?
नाही हो, नाही दुसरं काहीतरी काम असतं का हो तुम्हाला. बरं चला जाऊन द्या मुर्दा, आपण पाणीपुरी खायला जाऊया. चला, किती दिवस, 1 महिना झाले पाणीपुरी खाऊन. चला चला चला. मला लई थकल्यासारखं झाले का माझं फेस आहे ना, खूप खूप वयाच्या मानाने होतं तसं. अहो ते एकाने कमेंट तशीच केली, वयाच्या मनाने होतं तसं. तुमचं ऐकून माहितीये का, म्हणजे असं लोकांना माझं वय जरी दिसत नसलं तरी तुमचं ऐकून त्यांना वाटतं की मी माझं वय दिसायला लागलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बोललेला ते तसंच दिसतंय. खरं खरं मला पण आता वाटायला लागले की खरं माझं दिसायला लागलं की काय. मी तर किती स्लिम ट्रिम आहे माहिती का, काहीतरी एक्सरसाइज वगैरे काहीच न करता सोडा फिट अँड फाईन ठेवलं. आणि ह्याचं क्रेडिट प्रत्येक वेळेस माझे मिस्टर घेतात. ठीक आहे, मी काय म्हणते, आपण डीमार्टला जाऊयात का. डीमार्टला जायचं, बाजार भरायचं, काही वस्तू पण राहिलीत ना आपल्या, तुटक्या फुटक्या तुटल्या कुठल्या काय तर ते पण आणूयात. नक्की हो जाऊया ना डीमार्टला. असं एवढं काय, एवढं तसं काय मॉललाच जायचं. हा, म्हणजे डीमार्ट वरची रिएक्शन बघून मी पुढे ठरवणार की मॉलला कधी जायचं. नाही सध्या मॉल बिल काहीच नाही, काही बंद आहे. मॉल बिल सगळं काहीच नाही सध्या शॉपिंग करायची, कारण आमची या महिन्यात मोठी शॉपिंग झालेली आहे. ते लवकरात लवकर ब्लॉग तुमच्यासोबत शेअर होतोयच तो, त्यामुळे नाही या महिन्यात काहीच नाही. आता डीमार्टला जातो, काही वस्तू, बाजार तर संपलेलाच आहे ऑलरेडी, पण काही वस्तू घ्यायच्या होत्या तर एक्स्ट्रावाल्या, की जे मी तुम्हाला दाखवले की मागच्या बाजारामध्ये मी काही किराणा मालाच्या एक्स्ट्रा वस्तू घेतल्या होत्या. आता या बाजारामध्ये किराणा माल थोडंसं कमी घेणार आहे, कारण त्यातल्या काही काही वस्तू आहेत, पण बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या वस्तू लागणार आहेत तर ते त्याच्यामध्ये मी बॅलन्स करणार आहे. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की माझा मिस्टर ना, म्हणजे माझा नवरा, मला प्रत्येक महिन्याला ठराविक लिमिटेड अमाऊंटच देतात खर्चासाठी, घर खर्चासाठी, आणि त्यात ते मला ॲडजस्ट करावं लागतं. सो ह्या गोष्टी मला कराव्या लागतात. अरे कृष्णा काय करायला तू, छोड छोड. खेळायला आयडी खेळायला देतात का नंतर. बाळा तू फ्रेश झाला नाही ना अजून. हो हो चल चल आपल्याला डीमार्टला जायचं. चल चल पप्पा घेऊन जाणार आहे पटकन. आईस्क्रीम म्हटलं काही खुश. तर मंडळी डीमार्टला जाऊन आलो, बाजार वगैरे भरून आणला, आणि आज पाऊस पण नव्हता त्यामुळे व्यवस्थित बाजार पण भरता आला. आणि पण काय झालेलं की यावेळेस बाजार मी कमी भरलाय, जसं की मी तुम्हाला लास्ट मंथमध्ये सांगितलेलं की यावेळेचं थोडंसं जे बाजारमध्ये जास्त बिल झालं होतं, तर यावेळेचं ते कमी झालेलं आहे, कारण बाजार मी कमी भरलाय. कारण आत्ता बघितलं तर 15 दिवस ऑलरेडी संपलेले आहेत, आणि 15 दिवसांचा मग पुरेल एवढा बाजार भरला. शिवाय या महिन्यामध्ये खर्च पण आमचा भरपूर झाला. आज आलो तर मग आल्यानंतर वेगळंच वाटते, कारण ना 4 दिवस मी त्यासोबत तिच्या फॅमिलीसोबत मस्त छान वाटलं आणि आलो. आणि शिवाय कुठेही जाऊ देत, म्हणजे कोणत्याही पाहुण्यांच्या घरी जाऊ देत, आपल्याला 2 दिवसांपेक्षा जास्त मला तरी म्हणजे राहायला नकोसं वाटतं, की आपण तेवढं चांगलं वाटतं 2 दिवस वगैरे. तर मस्त आम्ही एन्जॉय केला, छान फिरणं झालं, भारी वाटलं सगळं. पण तिथून येताना ना मी आणखी एक गोष्ट आणलेली आहे, तेच म्हणजे तुमच्यासोबत शेअर करावं. आता काय झाले बघा, तुम्हाला इथून माझं बेडशीटचं हे दिसत असेल, अँगल व्यवस्थित पकडला जात नाही. कारण काय झाले, मी शूटिंग कसं केले, मागे डब्बा लावलाय साखरेचा आणि त्याच्या पुढे हा मोबाईल ठेवलाय, कारण शनायान माझी सेल्फी स्टिक आहे ना, ती शनायाकडून चुकून तुटली, आणि इशिकाकडून जे माझं स्टँड होतं त्याचा पण जो मोबाईल होल्ड करायचा पार्ट होता ना, तर तो तुटलेला आहे. त्यामुळे मला काहीच मोबाईल होल्ड करण्यासाठी काही साहित्य नाही आहे माझ्याकडे सध्या तरी. मग मी सेल्फी स्टिक वगैरे घेईन तेव्हा मग ते व्यवस्थित आपला अँगल पकडला जाईल. तर अशा पद्धतीने हे माझं शूटिंग चालू आहे. त्या दिवशी आम्ही अक्कलकोटला गेलो, तर अक्कलकोटवरून सोलापूरवरून आम्ही आलो. तर सोलापूरवरून येताना माझा भाऊ तिथेच राहतो, मी तुम्हाला जसं सांगितलं, तर त्याला माहिती होतं की सोलापूरमध्ये एक दुकान आहे ज्याच्यामध्ये साड्या खूप छान भेटतात वगैरे, तर त्यानं आम्हाला सजेस्ट केलं होतं. मग आम्ही विचार करत होतो की जाऊयात का नको, कारण आता खूप उशीर पण झालेला आहे. शिवाय माझ्या मामाच्या मुलीला पण आम्हाला भेटायचं होतं, ती पण तिकडेच आहे कॉलेजला. तर मग तो बोलला की नाही छान आहे तर बघा. मग आम्ही म्हटलं चला एकदा जस्ट बघून यायला काय हरकत आहे. आणि आम्ही तिथं गेलो होतो, तर तिथून मी 2 साड्या आणल्या, कारण साड्या माझं घेण्याचं प्रमाण खूप खूप रिअर आहे. पण ह्या महिन्यामध्ये असं झालं की मी एका महिन्यामध्ये 3 साड्या घेतलेत. आणि हेच आहे बघा, ते PR पवार म्हणून साडीचं कलेक्शन आहे, खूप मोठं दुकान आहे. त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला व्हरायटी जाम आवडली, खूप व्हरायटीच्या साड्या आहेत, म्हणजे त्यांनी स्पेशली डिपार्टमेंट केलेलं आहे की. तर तिथून आणलेली ही साडी आहे. स्पेशली मला याचा कलर आणि याचा पॅटर्न खूप आवडला. हे बघा, ही प्लेन साडी आहे आणि खूप मस्त वाटली मला ही साडी. जसं की माझ्याकडे ही अशा टाईपची साडी पण नव्हती,
ज्याला पदराला वगैरे छान असे गोंडे आहेत. आणि ह्याच्यात स्पेशली जास्त मला आवडलं म्हणजे याचा ब्लाऊज. याचा ब्लाऊज इतका छान आहे ना, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. तुम्हाला मी ओपन करून दाखवते. ही अशी साडी आहे, खूप लाईट वेट साडी आहे आणि प्रोफेशनल पण वाटते, त्यामुळे मला खूप आवडली. आणि याच्यामध्ये मला असं की जास्त मोठ्या डिझाईनच्या, जास्त कलर असलेल्या साड्या नाहीत आवडत. मी सर्रास घेत पण नाहीये तसं, पण जेवढं मिनिमम डिझाईन असावी असं माझं म्हणजे एक ठरलेलं असतं की ज्याच्यामध्ये बघा तुम्ही याचं जे काट आहे ना ते खूप छान वाटले. आणि याच्यावरती जे कॉपरचं वर्क आहे याच्यावरती बघा. तर याच्यामध्ये 2 टाईप होते की एक 1250 होती आणि एक 1450, असं काहीतरी 200 रुपयाचा फरक होता. फक्त याला डायमंड होते, ज्याच्यामध्ये ही मी 1250ला घेतलेली आहे. आता पदर तुम्ही बघाल सेम आहे, सेम, फक्त गोंडे आहेत या साडीला. आणि या साडीला ब्लाऊज तुम्ही बघाल ना तर ब्लाऊज हे बघा असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते याचा. हे बघा, हा मला वाटतं हा शिवल्यानंतर खूप सुंदर दिसेल असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. आणि त्याच्यावरती पण असं कॉपरची छोटीशी बुट्टी आहे. आणि ह्याला कॉम्बिनेशन असं माझ्याकडे एक पण नाही. आता पिंक कलरच्या साड्या, आबोली कलरच्या साड्या आपल्याकडे जास्त असतात, पण या पॅटर्नमध्ये माझ्याकडे नव्हत्या. आणि सर्रास मी साड्या आता नवीन पॅटर्नच्या माझ्याकडे जास्त नाही येतच आहे. मग मी विचार करत होते घेऊ का नको, पण घेतली. आणि स्मितांना पण सेम अशी घेतलेली आहे साडी. सेम, आमच्या दोघींच्या साडीमध्ये काहीच फरक नाही आहे. जवळपास आमच्या ज्या साड्या असतात ना, आमच्या साड्या जवळपास सेमच असतात दोघींच्या. कोणत्या कार्यक्रमाला घेतल्या किंवा जेव्हा आम्ही एकत्र घेतो ना तर त्या साड्या सेमच असतात. मस्त वाटली मला ही साडी. आता तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी प्राईस आणि याचं सर्व सूत वगैरे आहे ते मी डिटेल तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. मस्त आहे ही साडी. आणि त्याच्यासोबत दुसरी एक साडी घेतली मी. दुसरी माझं घ्यायचं काहीच फिक्स नव्हतं, मी एका साडीवरतीच आवडते घेतलं होतं. पण हे पण बोलले की घे, तुझ्याकडे साड्या नाहीच आहेत. तर मग आता आलोयच एवढ्या दुकानात तर घेऊन टाक, म्हणून मग मी घेतली. आणि सेम स्मितानं पण अशीच घेतली, फक्त आमच्या दोघांचे कलर वेगळे आहेत आणि माझा थोडासा याच्यामध्ये पॅटर्न वेगळा आहे बघा. तर इशूचं मध्ये येणं झालं की अशा पद्धतीने कॅमेरा आणि अँगल पूर्ण चालतंय. तर ही अशी साडी आहे बघा. आता या साड्यांची नावं काय आहेत मला खरंच माहिती नाहीये. आणि हे अशा पद्धतीची हिची जी बॉर्डर आहे ना तर याला थोडंसं ना हे सिल्वरचं काय आहे समजत नाही, वर्क असं अशा टाईपमध्ये आहे. आणि ही अशी साडी आहे, याला पण शिवाय गोंडे आहेत. आणि ही पण कॉटन सारखी साडी, खूप सॉफ्ट मस्त साड्या आहेत. आता ह्याच्यासोबत ह्याचा ब्लाऊज पण मला वाटतं रनिंगच ब्लाऊज असणार आहे, कारण मी बघितलेलं नाहीये. सो हा पदर आहे. हा असं सेम ब्लाऊज आहे बघा ह्याच्यामध्ये, तुम्हाला दाखवते बघा. हा सेम ब्लाऊज आहे याच्यामध्ये पण. आता हा ब्लाऊज खूप छान दिसेल असं माझा अंदाज आहे याच्यामध्ये. तर कोणत्या पॅटर्न कसं शिवायचं जेव्हा मी याच्या डिझाईन शिवेन ना त्यावेळेस मी तुम्हाला नक्की हे शेअर करेन. तर या मंडळी हा होता आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि गावावर आल्यानंतरचे इथून पुढचे जे आपले इथले रेग्युलर ब्लॉग आहेत ते तुमच्यासोबत नक्की शेअर होणार आहेत. तर आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बऱ्याचशा मैत्रिणी अजूनही कमेंट करतात की ते छान कमेंट्स करतात. तर खूप छान वाटतं, असं वाटतं की आपण जे काम करतोय ते लोकांना आवडतंय खरं. तर चला आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि फायनली आमच्या इशूने कॅमेरा हलवलेला आहे, हे बघा कसं आहे आमच्या. आणि तुम्हाला मी दाखवते पण तो साखरेचा डब्बा. मी बघा हे बघा, हे इकडे अजून माझे कपडे लावायचेच राहिले त्याने बघा. हा मागे साखरेचा डब्बा ठेवला आहे, त्याच्या खाली हा तांदळाचा म्हणजे भाताचा डब्बा ठेवला आहे. तिथे मी मोबाईल असं सेट केलेला आहे. तर मंडळी असं चाललेलं आहे सध्याचं स्ट्रगल मोबाईल होल्ड करण्यासाठी. इशू बाय करा, बाय. आणि हा पिल्लो आहे ना ह्याच्यामुळे खरं खूप गोंधळ होतोय, नुसतं काही काम करायला देत नाही. तर चला मंडळी भेटून नवीन व्हिडिओमध्ये. बाय.